एका स्त्रीला जेव्हा गर्भ राहतो तर त्यावेळेस सुरुवातीला अगदी पहिल्या महिन्यामध्ये गर्भ रक्षण विधी संपन्न केला जातो। हे गर्भाचं रक्षण करे, कारण बीज पडलेलं आहे गर्भामध्ये। ते एक बीज पडलं तर किमान पुढील 3 महिन्यांपर्यंत त्या बीजाचं, त्या जीवाचं रक्षण व्हावं याकरिता अगदी सुरुवातीच्या महिन्यामध्ये गर्भ रक्षण विधी केल्या जातात। बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी भुसावळ या शहरामध्ये निकम परिवारामध्ये आजचा हा धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत। या धम्म संस्काराच्या निमित्ताने प्रथमतः मी संपूर्ण निकम परिवाराप्रती अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष या ठिकाणी अर्पण करतो। विशेषतः आमच्या निकम परिवारातील कांचनताई, उपासिका कांचनताई, ज्यांचा गर्भमंगल धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत। तर या गर्भमंगल धम्म संस्काराच्या निमित्ताने कांचनताई प्रति सुद्धा, गर्भातील बाळाप्रती सुद्धा मी या ठिकाणी मंगल कामना अर्पण करतो। आणि पुढे होणारी जी प्रसूती आहे ती प्रसूती सुद्धा सुखपूर्वक व्हावी आणि या परिवाराला अतिशय सुंदर सुदृढ असं बाळ या परिवाराला प्राप्त व्हावं, अशा प्रकारची मंगल कामना भिक्खू संघाच्या वतीने मी प्रथमतः अर्पण करतो। उपस्थितांनो, मला वाटते 7 महिने आज गर्भधारणेला पूर्ण झालेली आहेत आणि या 7व्या महिन्याच्या या पूर्णत्वामध्ये गर्भातील बाळाच्या मांगलिकाकरिता आजचा हा धम्मसंस्कार विशेष रूपाने आपण संपन्न करीत आहोत। मला आठवतं काही 2-4 महिन्यांपूर्वी सुद्धा आपण 3ऱ्या महिन्यामध्ये खाली हॉलमध्ये आपण असाच एक गर्भमंगल संस्कार त्या ठिकाणी केला होता आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली होती की बौद्ध संस्कारानुसार, म्हणजे बौद्ध संस्कारच नाही तर विज्ञानानुसारच एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्याला आपण 7व्या महिन्याचा संस्कार म्हणतो, 7व्या महिन्याचा संस्कार, तर ॲक्च्युली तो 7व्या महिन्याचा संस्कार नसून संस्कार हे 7 महिन्यांपर्यंत प्रेरित करायचे असतात। पण आपण काय पाहतो की आपल्याकडे ज्या काही रूढी परंपरा रूढ झालेल्या आहेत त्यामध्ये केवळ 7व्या महिन्यालाच महत्त्व देतात। आता का महत्त्व देतात त्याचं अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये। फक्त रूढी परंपरा सुरू झालेली आहे। 7वा महिना झाला की बरोबर त्या 7व्या महिन्यालाच महत्त्व देतात आणि मग त्या सुनबाईचं, त्या मुलीचं मग त्याला ओटी भरतात। ओटी भरतात। त्या ओटीमध्ये काय काय टाकतात, काजू, बदाम, हे सगळं टाकतात। हे सगळे संस्कार केले जातात, पारंपरिक संस्कार आहेत। आम्ही विचार करतो की त्या मुलीच्या त्या ओटीमध्ये जे काही आपण काजू बदाम जे काही टाकतो, तर त्या काजू बदामाचा त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला काय फायदा होतो बरं? काय लाभ होतो? काहीच लाभ होत नाही ना। तरी पण लोक 7व्या महिन्याच्या संस्काराला जास्त महत्त्व देतात। पण बौद्ध धम्माच्या संस्कार विधीनुसार जर आपण विचार केला तर तो 7व्या महिन्याचा संस्कार नसून तो 7 महिन्यांपर्यंत संस्कार करण्याची प्रक्रिया बौद्ध धर्मामध्ये सांगितलेली आहे। आणि आजचं विज्ञान सुद्धा हेच प्रूफ करतं। ज्या वेळेस एक स्त्री, म्हणजे एका स्त्रीला जेव्हा गर्भ राहतो तर त्यावेळेस सुरुवातीला अगदी पहिल्या महिन्यामध्ये गर्भ रक्षण विधी संपन्न केला जातो। हे गर्भाचं रक्षण करे, कारण बीज पडलेलं आहे गर्भामध्ये। ते एक बीज पडलं तर किमान पुढील 3 महिन्यांपर्यंत त्या बीजाचं, त्या जीवाचं रक्षण व्हावं याकरिता अगदी सुरुवातीच्या महिन्यामध्ये गर्भ रक्षण विधी केला जातो। म्हणजे गर्भाचं रक्षण करण्याचा तो विधी असतो। त्या विधीमध्ये सुद्धा पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून, भोजनादी पुण्यकर्म करून, परित्राण पाठाचं श्रवण करून, भिक्खू संघाकडून धम्मदेशना ऐकून, म्हणजे पुण्यकर्माने
आपण तो दिवस संपन्न करीत असतो, तो संस्कार संपन्न करीत असतो आणि मंगलमैत्री करतो त्या मातेबद्दल, त्या मुलीबद्दल, की हे माते, तुझ्या गर्भामध्ये जे बीज आहे त्या बीजाचं रक्षण व्हावं, त्या बीजाचं संगोपन व्हावं, अशा प्रकारची मंगलमैत्री करतो. तर हा गर्भरक्षण विधी अगदी बीजारोपण झाल्याच्या पहिल्या महिन्यामध्ये संपन्न केला जात असतो आणि त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये जो आपण विधी करतो त्याला म्हणतात गर्भमंगल संस्कार विधी. आता इथे संस्कार आला, इथे शब्द कोणता आला? संस्कार आला. म्हणजे त्या गर्भाच्या मांगलिकासाठी, त्या गर्भातील बाळाचं, त्या जीवाचं मंगल करण्यासाठी संस्कार टाकण्याचा हा विधी असतो, म्हणून त्याला गर्भमंगल संस्कार विधी म्हणतात. आता संस्कार कशावर टाकले जातात सांगा बरं? पोटात टाकतात संस्कार? संस्कार कशावर टाकले जातात? मनावर असतात ना. जसं अन्नाचा संबंध आपल्या पोटाशी आहे, बरोबर आहे, अन्नाचा संबंध आपल्या पोटाशी आहे, अगदी त्याप्रमाणे संस्काराचा संबंध हा आपल्या मनाशी असतो. संस्काराचा संबंध कशाशी असतो? आपल्या मनाशी असतो. म्हणून त्या 3ऱ्या महिन्यात, म्हणजे आजचं विज्ञान सांगते बरं, हे विज्ञान आहे सर्व, हे 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. विज्ञानाने प्रूफ केलेलं आहे की जेव्हा गर्भवती मातेचा तो गर्भ हा पूर्ण बीजारोपणापासून जेव्हा 3 महिन्यांचा पूर्ण होतो त्यावेळेस त्या ठिकाणी गंधर्वाची उपस्थिती होत असते. आता गंधर्व हा विषय थोडासा आध्यात्मिक आहे, त्याला मन असं म्हणतात. मन म्हणजे अगोदर तर शरीर तयार होते ज्या जीवाचं, त्या ठिकाणी म्हणजे त्याला रूप म्हणतात, ते रूप तयार होते. रूप तयार झालं की बरोबर 3ऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्या बाळाचं मन सुद्धा त्या ठिकाणी जन्मास येत असते. कधी? 3ऱ्या महिना जेव्हा पूर्ण होतो त्यावेळेस. मग जसं शारीरिक वाढीसाठी जसं आपण म्हणजे खानपान करतो आहे की नाही, म्हणजे शरीराची चांगली वाढ व्हावी, शरीर सुदृढ व्हावं याकरिता, तर 3ऱ्या महिन्यापासून आता त्या ठिकाणी 2 जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. एक, शारीरिक वाढ सुद्धा होत आहे आणि मनाचा विकास सुद्धा होत आहे. म्हणून 3ऱ्या महिन्यामध्ये जेव्हा गर्भमंगल संस्कार विधी आपण करतो, त्या गर्भमंगल संस्कार विधी मागची धारणा किंवा उद्देश हाच आहे की गर्भातील बाळाचं जे मन आहे, म्हणजे शारीरिक तर वाढ होईलच, शारीरिक वाढ तर होणारच आहे, फिजिकल ग्रोथ तर होईलच, पण त्या फिजिकल ग्रोथ सोबत त्या बाळाचं जे मन आहे, हे मन सुद्धा संस्कारित व्हावं, सुसंस्कारित व्हावं, याकरिता 3ऱ्या महिन्यामध्ये गर्भमंगल संस्कार विधी संपन्न केल्या जात असतो. मनाचा विकास झाला पाहिजे, मनावर सुसंस्कार पेरले पाहिजेत आणि ही सुसंस्कार टाकण्याची प्रक्रिया ही 3ऱ्या महिन्यापासून सुरू झालेली असते. 3ऱ्या महिन्यापासूनच, म्हणजे बघा, आणखीन त्या बाळाचा जन्म झाला नाही, ते बाळ आणखी गर्भातच आहे, परंतु त्याच्या मनावर सुसंस्कार टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून जन्म नाही झाला, पण संस्कार टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जसं बघा, एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जसं जे मुख्य प्राणी असतात ना, हे प्राणी, रेडा, बैल, कुत्रे, मांजर, गाई, हे जे प्राणी असतात, या प्राण्यांच्या जन्मामध्ये आणि मनुष्य जन्मामध्ये हा सर्वात मोठा मूलभूत फरक आहे. कोणता फरक आहे? की त्या प्राण्यांकडे मन नाही आहे, सतसत विवेक बुद्धी नाही आहे, परंतु मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मन प्राप्त होत असते, एक सतसत विवेक बुद्धी प्राप्त होत असते. चांगल्यातला आणि वाईटातला फरक समजून घेण्याची सुबुद्धी आपल्याला आहे, जे मुख्य प्राण्यांना नाही आहे. काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे केवळ माणसाला समजते, जे रेडा, बैल, कुत्रे, मांजर यांना समजत नाही. म्हणून हा मनुष्य जन्म फार श्रेष्ठ म्हटलेला आहे भगवान बुद्धांनी. कारण का बरं? कारण या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला ही सर्वोत्तम देणगी, गिफ्ट मिळालेलं आहे आपल्याला. काय? ते म्हणजे आपलं मन आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं, स्वतः भगवान बुद्धांचं वचन आहे की आपल्या या मनुष्य जीवनामध्ये आपली ही नैतिक जबाबदारी असायला पाहिजे, प्रथम कर्तव्य असायला पाहिजे की मला माझं मन सुसंस्कारित करायचं आहे, मला माझ्या मनावरती चांगल्या संस्काराची जडणघडण करायची आहे. जर आपलं मन सुसंस्कारित आपण केलंच नाही तर त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही ना. ते जन्मास येतात, लहानाचे मोठे होतात, खातात पितात, म्हातारे होतात, आजारी पडतात, शेवटी मरतात बिचारे. तसंच जर माणसाचं झालं असतं तर, माणूस जन्मास येतो
खातो पितो, लहानाचा मोठा होतो, नंतर शेवटी म्हातारा होतो, आजारी पडतो, शेवटी मरतो. परंतु फरक आहे तरी काय फरक आहे की आपल्याला हे मन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हे आपलं सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असावी की आपल्याला आपलं मन सुसंस्कारित करायचं आहे. तर आपल्याला मन सुसंस्कारित तर करायचंच आहे, परंतु हे संस्कार टाकण्याची प्रक्रिया आहे हे कधीपासून सुरू होत असते? जेव्हा ते गर्भ 3 महिन्यांचा असतो तेव्हापासूनच त्याच्यावर संस्कार टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. संस्कार टाकण्याची प्रक्रिया, जसं एखादा कुंभार मातीचं मडकं बनवतो, तर जेव्हा ती माती ओली असते, बरोबर आहे, तर तो हवा तसा त्या मातीच्या त्याला तो आकार देऊ शकतो जसं त्याला वाटेल. परंतु एकदा ते माठ भट्टीतून पूर्ण तपून बाहेर आल्यानंतर नंतर मात्र त्याला आकार देता येत नाही. का बरं? कारण त्याला बाहेर आलेला आहे. जेव्हा ते ओलं असते तुम्ही वाटेल त्याला तसा आकार देऊ शकता. मनाची प्रक्रिया सुद्धा अशीच आहे. आणि ही संस्कार प्रक्रिया 1 दिवसाची नाही, 2 दिवसांची नाही, 1 महिन्यांची नाही, तर गर्भामध्ये असताना सुद्धा, प्रसूती झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू मनावर संस्कार टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. कारण आम्ही असे बरेचसे परिवार पाहतो की ज्या परिवारामध्ये माता पिता श्रद्धावान असतात, आई वडील पण श्रद्धावान असतात, घरातील वातावरण सुद्धा खूप चांगलं धार्मिक असते, परंतु काही कारणास्तव त्या मुलाला किंवा त्या मुलीला घरातील त्या मुलाला किंवा मुलीला योग्य प्रकारचं वातावरण न मिळाल्यामुळे किंवा त्याच्या मनावर चुकीचे संस्कार पेरल्यामुळे तो चुकीच्या मार्गाने जातो, जरी घरातलं वातावरण धार्मिक असेल तरी सुद्धा. या उलट आम्ही असंही पाहतो की काही घरामध्ये विशेषतः असं काही धार्मिक विशेष वातावरण नाहीये, आई वडील सुद्धा असे काही विशेष धार्मिक नाहीये, परंतु कधी कधी त्या मुलाला एखादा कोणतरी कल्याण मित्र भेटतो, त्याला कोणतरी म्हणजे त्याला काय म्हणता येईल की कल्याण मित्र भेटतो, त्याला धार्मिक वातावरण मिळते, त्याला चांगला संस्कार मिळतो. आणि त्यामुळे जरी घरामध्ये चांगलं धार्मिक विशेष वातावरण नसलं तरी केवळ तो आपल्या मनाचा विकास करून स्वतःचं कल्याण साधत असतो. हे सगळं कशावरती अवलंबून आहे? आपल्या मनावरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या मनाचा सर्वांग दृष्टीने विकास होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण बांधवांनो, आपल्या जीवनातील सुख आणि दुःख हे सर्व आपल्या मनावर अवलंबून आहे. सर्व मनावर अवलंबून आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो अथवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. किती साधं सोपं उदाहरण देऊन भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. या उलट की जो व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो, चांगलं मन म्हणजे कोणतं? ज्याचं मन सुसंस्कारित आहे, ज्याच्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण केली आहे, अशा चांगल्या मनाने सुसंस्कारित मनाने जर एखादा व्यक्ती बोलतो किंवा एखादा व्यक्ती कार्य करतो तर सुख त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे साथ कधीही न सोडणारी माणसाची सावली असते. बघा, हे सर्वस्व तुमच्या मनावरती डिपेंड आहे. आणि म्हणून आपल्या मनाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा, सुसंस्कारित करण्याचा आपण प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या भाषेमध्ये याला कल्टिवेशन ऑफ द माइंड असं म्हणतात. म्हणजे मनाची शेती करणे आहे की नाही, मनाची शेती करणे. जसं एखादा शेतकरी शेतामधले ते काडी कचरा जे काही असते ते सर्व कचरा दूर करून जमीन स्वच्छ करतो, जमिनीची मशागत करतो आणि जमिनीमध्ये बीज पेरून त्याला हवं तसं त्याला फळ प्राप्त होते. बरोबर आहे. तर हे कल्टिवेशन ऑफ द माइंड असंच आहे. मनातील काडी कचरा जे काही विकार आहेत, अकुशल संस्कार आहेत, ते सगळं स्वच्छ करून मनाची जमीन स्वच्छ करावी आणि धम्माच्या संस्काराने त्याची पेरणी करावी. धम्माचं बीज पेरावं, श्रद्धेचं बीज पेरावं. बघा, श्रद्धा बीजानं खूप सुखाचं फळ तुम्हाला प्राप्त होत असते. म्हणून गर्भ मंगल संस्कार विधीचा जो उद्देश आहे तो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. या मागचा केवळ हाच उद्देश आहे, गर्भातील बाळाचं जे मन आहे त्या मनाचा सर्वांगीण विकास व्हावा. फिजिकल ग्रोथ तर होईलच, म्हणजे तुम्ही जसं आता च्यवनप्राश घ्या,
काजू किसमिस खा, आणखी काय काय खाता ते सगळं आहे की नाही, बाळाच्या म्हणजे शारीरिक वाढीसाठी सगळंच खाता तुम्ही, बरोबर आहे. पण मनाचं काय बरं, मनाचं काय? कधीतरी आपण विचार करतो का की माझ्या बाळाचं मन कसं व्हावं म्हणून? हे सुद्धा आपल्यावरती अवलंबून आहे. जसं बाळाच्या शारीरिक वाढीसाठी आई आणि वडील या दोघांचेही फिजिकल म्हणजे शारीरिक आरोग्य कसं आहे हे सुद्धा त्याच्यावरती डिपेंड करते. अगदी त्यांच्या मानसिकतेवरती सुद्धा बाळाच्या मनाचा विकास अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्याला ही बाब खूप चांगल्या प्रकारे समजली पाहिजे की हा जो गर्भमंगल संस्कार विधी आहे ना, हे केवळ घ्यायचं आहे म्हणून म्हणजे घेऊ नये, घ्यायचं आहे म्हणून घेऊ नये, समजले की नाही. म्हणजे लोक करतात बा, महिला मंडळाला बोलवावं लागते, खाऊ पिऊ घालावं लागते, अल्पहार द्यावं लागतं. त्यात महिला म्हणजे काय माय 7व्या महिन्यामध्ये सुनबाई याला निघून गेली अशी बोलवली असं होते ना. हा त्याचा उद्देश नाही आहे. गर्भमंगलाचा मुख्य उद्देश आहे की त्या मातेबद्दल आणि त्या मातेच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाबद्दल मंगलमैत्री करायची आपल्याला. कारण मंगलमैत्रीमध्ये खूप मोठं बळ आहे. बघा, मगाशी आम्ही सहज चर्चा करत होतो अंगुलीमाल भंतेजींची. आता आम्ही अंगुलीमाल सुद्धा म्हटलेलं आहे. किती मोठं उदाहरण आहे बघा. म्हणजे ज्याने 999 लोकांना मारलं, 999 लोकांना मारणारा किती तो हिंसक असेल बघा. तर असा 999 लोकांना मारणारा जेव्हा अंगुलीमाल भिक्षू बनतो, ध्यान मनन चिंतन करतो, अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. बघा, भगवान बुद्ध त्या अंगुलीमालाची प्रशंसा करतात की भिक्खूंनो, माझ्या संघामध्ये जो मैत्रीमध्ये अग्र आहे, मैत्री भावना करण्यामध्ये अग्र आहे, तो माझा पुत्र अंगुलीमाल आहे. बघा, म्हणजे एक हिंसक व्यक्ती कशामध्ये अग्र झाला? मैत्रीमध्ये. हे बुद्ध धम्माचं म्हणजे महिमा आहे. म्हणून बघा, अंगुलीमालाचं सूत्र अशा प्रसंगात नेहमी म्हटलं जातं. कारण ते उदाहरण आपण ते नेहमीच ऐकतो की अंगुलीमाल भंतेजींनी एका म्हणजे प्रसूती त्या स्त्रीची प्रसूती होत नव्हती. तिला प्रसूतीच्या इतक्या असह्य वेदना होत होत्या आणि तिच्या त्या किंचाळणाऱ्या आवाजामुळे अंगुलीमाल भंते सुद्धा त्यांचं मन विदारलं. ते तसेच आले. तेव्हा भगवान बुद्ध अंगुलीमालाला उपदेश करतात की अंगुलीमाल, तुम्ही त्या ठिकाणी परत जा आणि त्या मातेबद्दल तुम्ही मंगलमैत्री करा की हे भगिनी, मी माझ्या मागच्या जन्मामध्ये, म्हणजे मागचा जन्म कोणता? भिक्षू होण्याच्या अगोदर मी माझ्या मागच्या जन्मात अनेक हिंसा केली, म्हणजे अनेक अकुशल कर्म केले, हिंसा केली. परंतु जेव्हापासून मी या आर्य जातीमध्ये जन्मास आलो, आर्य जात म्हणजे कोणती? चिवरामध्ये. याला जन्म म्हटलेला नवीन. मी जेव्हापासून भिक्षू झालो, मी जेव्हापासून या आर्य जातीमध्ये जन्मास आलो, तेव्हापासून कळत अथवा न कळत मी कधीच कोणाची हिंसा केली नाही. येतेन सच्चवज्जेन, हे सत्यवचन आहे. हो तू ते जयमंगल, या सत्यवचनाने तुझं जयमंगल कल्याण हो. अशी मंगलमैत्री करतात बघा. अशी अनंत मंगलमैत्री करतात बघा. मंगलमैत्रीचं बळ आहे हे. म्हणजे जसं मनाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मंगलमैत्री सुद्धा खूप आवश्यक आहे. जे लोक ध्यान साधना करतात बघा, 10व्या दिवशी शिकवतात ना आपल्याला, 10व्या दिवशी म्हणजे मैत्री भावनाचा पाठ असतो बघा. माझं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या जाती बांधवांचं मंगल हो, माझ्या समाज बांधवांचं मंगल हो, माझ्या सर्व समाजाचं मंगल हो, सर्व मानव जातीचं मंगल हो. ही अशी मंगलमैत्री करायला आपल्याला शिकवतात. तर ही जी मंगलमैत्री आहे, या मंगलमैत्रीचा संस्कार त्या बाळाला प्राप्त होत असतो. मनातला द्वेष नष्ट करण्यासाठी, मनातला राग नष्ट करण्यासाठी, मनातली दुर्भावना नष्ट करण्यासाठी आपल्याला मंगलमैत्रीचा पाठ करणं अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आईच्या अन्नाची नाळ म्हणजे अन्ननलिका बाळाच्या अन्ननलिकेसोबत जुळलेली असते आणि त्या अन्ननलिकेतूनच आई जे जे काही खाते पिते त्याचा एक एक अंश त्या अन्ननलिकेतून त्या बाळाला प्राप्त होत असतो. त्यामुळे बाळाची शारीरिक वाढ होते. त्याप्रमाणे जसं अन्ननलिकेची म्हणजे अन्ननलिका जुळलेली असते, त्याप्रमाणे मनाच्या संस्काराची नाळ सुद्धा त्या बाळाच्या मनाशी जुळलेली असते. म्हणून आईने सदैव अनंत मंगलमैत्री करावी. स्वतःबद्दल मंगलमैत्री करा,
माझं मंगल हो, माझं मंगल हो, माझं मंगल हो. त्यानंतर माझ्या गर्भातील बाळाचं मंगल हो, माझ्या गर्भातील बाळाचं मंगल हो, माझ्या पतीचं मंगल हो, माझ्या सासू सासऱ्यांचं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या दोन्ही परिवाराचं मंगल हो, माझ्या समाज बांधवांचं मंगल हो, सर्व सर्व मानवजातीचं मंगल हो. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल क्रोध नको, कोणाबद्दल दुर्भावना नको. मनामध्ये अनंत मैत्री ठेवा, करुणा ठेवा. या मैत्री आणि करुणेचा जो संस्कार आहे आपण जर उत्पन्न केला तर तो संस्कार बाळाला प्राप्त होतो. आणि नक्कीच बघा, याच्याने बिलकुल दुमत नसावं असा जर संस्कार आपण टाकत गेलो तर प्रसूती सुद्धा सुखपूर्वक होते आणि खूप सुदृढ असं बाळ आपल्या परिवाराला प्राप्त होत असते. त्यामुळे आपण सर्वांनी मंगल मैत्री करण्यासाठी हा जो संस्कार विधी आहे या ठिकाणी आपण म्हणजे पूर्ण करत आहोत. तर आणखी मला वाटते 2 महिने बाकी आहेत, आज 7 महिने पूर्ण झालेली आहेत. तर पुढे होणारी जी प्रसूती आहे ती प्रसूती सुखपूर्वक व्हावी आणि या परिवाराला अतिशय सुदृढ असं बाळ आपल्याला प्राप्त व्हावं. तर अशा प्रकारची मंगल कामना मी या ठिकाणी अर्पण करतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही तर सर्व सुशिक्षित आहात आहे की नाही, परंतु तरी हा मुद्दा आपण नेहमी बोलायला हवे समाजामध्ये, की आज मुलगा आणि मुलगी यामध्ये काही विशेष आता फरक राहिलेला नाही. म्हणजे फरक म्हणजे काय, त्याच्यामध्ये विशेष जे काही कलागुण आहेत, जे काही बल आहेत, काही फरक राहिलेला नाही आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुलाने काबीज केलेला आहे त्या प्रत्येक क्षेत्रात मुलीसुद्धा मुलांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत. मुलीसुद्धा आता कमी राहिलेल्या नाही आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये कन्यारत्न प्राप्त झालं तर म्हणायचं, अरे वा वा वा, माझ्या घरात रमाईचा जन्म झाला म्हणायचं. असं म्हणायचं, माझ्या घरात रमाईचा जन्म झाला म्हणायचं. आणि त्याला रमाईचा आदर्श घेऊन त्याला रमाईप्रमाणे आदर्श स्त्री बनवायचं. जर पुत्राचा जन्म झाला मग तो सोने पे सुहागाच म्हणतात लोक, तरी म्हणायचं आमच्या घरात बाबासाहेबाचा जन्म झाला म्हणायचं, बाबासाहेब आले म्हणायचं आणि त्याला बाबासाहेबाप्रमाणे आदर्श बनवून त्याला मोठं बनवायचं. तर अशा प्रकारे जे परिवार कन्या रत्नाचा जन्म झाल्यानंतर जे परिवार हर्ष उल्हासाने डबल आनंद साजरा करतात त्या परिवारामध्ये कधी दुःख येत नाही. कारण बांधवांनो, भगवान बुद्ध म्हणतात की कन्या जी असते ही कन्या 2 घरांचं नाव उज्ज्वल करते. एक, या घरात जन्मास आली त्या घराचं नाव मोठं करते, आई वडिलाच्या घराचं नाव, आणि लग्न करून ज्या घरी सासरी जाईल त्या सासऱ्याचंही नाव मोठं करते, 2 घराचं नाव उज्ज्वल करते. आणि या उलट जर पुत्ररत्न प्राप्त झाला आणि तुम्ही जर त्याला संस्कार दिले नाही, एकतर ते एकाच घराचं एकतर नाव उज्ज्वल करल, नाहीतर मग सगळं आहे की नाही. म्हणून आपण सर्वांनी हे गोष्ट समजून घ्यावी. हे सर्वस्व सुख आणि दुःख आपल्या मनावरती डिपेंड आहेत. तर मनाचा सर्वांगीण विकास व्हावा, गर्भातील बाळाचाही मनाचा विकास व्हावा, शारीरिक सुदृढता प्राप्त व्हावी आणि अतिशय सुंदर सुदृढ असं बाळ आपल्या परिवाराला प्राप्त व्हावं. अशा प्रकारची मंगल कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा निकम परिवारातील आमच्या कांचनताई आणि त्यांच्या गर्भातील बाळाप्रती मंगल कामना अर्पण करतो. त्यांचा संपूर्ण परिवार, अश्वजित आणि निकम साहेब, निकमताई आणि संपूर्ण निकम परिवार आणि आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सुखी दीर्घायु को.